इचलकरंजीत वस्त्र वारसा लोकप्रतिनिधीसह प्रेक्षकांनी फिरवली पाठ। सर्वांना सामावून घेत कार्यक्रम आयोजन करावे, वस्त्रोद्योग महासद्याचे अशोकराव स्वामींची सूचना। इचलकरंजी येथील सांस्कृतिक कार्य संचालनाच्या वतीने येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात वस्त्र संस्कृती विषयक वस्त्र वारसा या 2 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी 1.5 डझनभर लोकप्रतिनिधींची नावे असलेली निमंत्रण पत्रिका काढण्यात आली होती। मात्र गलथान नियोजनाचा फटका बसल्याने शासनाचे पैसे वाया गेल्याची चर्चा उपस्थित मोजक्या प्रेक्षकात होती। कार्यक्रमाकडे लोकप्रतिनिधीसह प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने उद्घाटनाचा कार्यक्रम जवळपास 2 तास उशिराने पार पडला। पहिल्या दिवशी गलथान नियोजनाने उपस्थितीचा वणवा होता। वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी शासनाने घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे। मात्र यामध्ये वस्त्रोद्योगातील संस्था, जाणकार उद्योगपती यांच्यासह विविध घटकांना सामावून घेणे गरजेचे होते, असे नमूद करून राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी वस्त्रोद्योग या शेतीखालोखाल सर्वाधिक रोजगार देणारा व्यवसाय आहे। मात्र या व्यवसायाकडे किंबहुना छोट्या यंत्रमागधारकाकडे शासनाने दुर्लक्ष आहे। या व्यवसाय टिकण्यासाठी आणि वस्त्रोद्योगासाठी सांस्कृतिक आणि वस्त्रोद्योग विभागाने काही विशेष योजना राबवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले। तसेच वस्त्रोद्योगाशी संबंधित सर्व घटकांना सामावून घेऊन अशा कार्यक्रमाचे आयोजन करावे आणि सूचना मांडत नियोजनावर अप्रत्यक्षपणे टीका केली। शासनाचा पैसा हा कर्जरूपी पैसा असून त्याचा योग्य विनिमय होणे गरजेचे आहे। मात्र लाखो रुपये खर्च करून सर्व घटकांना सामावून घेणे गरजेचे होते। फक्त कार्यक्रम केला हे सोपस्कर पार पडण्यापेक्षा मूळ वस्त्रोद्योग निगडीत घटकांना व संस्थांना सामावून घेऊन नियोजनबद्ध कार्यक्रम करणे गरजेचे असल्याचे व हा कार्यक्रम कोणाच्या फायद्यासाठी होतोय हे उपस्थितीसह शहरातील नागरिकांतून बोलले जातात।